नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया राबवण्यासाठी जेमते 35 ते 40 दिवसाचा कालावधी उरलेला असताना आता याबाबतचं जे काही कर्जमाफी कशा स्वरूपाची असणार आहे तर याबाबतचा मुहूर्त सरकारला सापडला असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी सरकारच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या आहेत. आणि दुसरीकडे येत्या 25 तारखेपर्यंत शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल असंही सांगितलं जातं. मात्र हे सांगितलं जात असताना ह्या शेतकऱ्यांचा जो काही प्राथमिक आकडा 27 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या लाभाच्या कक्षेमध्ये येतील असं सांगितलं जात असताना यातील 50% जास्त शेतकरी हे सरकारच्या म्हणजे धोरणामुळं किंवा सरकारच्या जे काही कागदी ससेमिरामुळं या कर्जमाफीपासून पात्र असूनही बाहेर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग याच्यासाठी कुठले कागदपत्र द्यावे लागणार, कुठली पडताळणी करावी लागणार किंवा याची नेमकी अंमलबजावणीची प्रक्रिया काय असणार आहे, तर याबाबतची थोडक्यात चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सर्वप्रथम जी काही महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीपूर्वी जे काही विद्यमान सरकार आहे, महायुती सरकारनं त्यांच्या नेत्यांना, मंत्र्यांनी त्यावेळेस घोषणा केली होती की आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. आणि कोरा हा शब्द वापरता असताना त्यांनी कोरा 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 असा या शब्दावर विशेष भर किंवा जोर दिला होता. आणि तो जोर दिल्याच्या नंतर ज्यावेळेस सत्ता स्थापन झाली तर त्यावेळेस हे सरकार मात्र त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा त्यांना विसर पडला होता. आणि मग ज्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये या गोष्टीची चर्चा होत असताना बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं आणि आंदोलन उभं राहिल्याच्या नंतर 30 जूनची तारीख ठरवण्यात आली. आता ही तारीख ठरवलेली असताना 30 जून हा एक दीर्घ मुदतीचा कालावधी असताना दरम्यानच्या काळामध्ये सरकारकडून एक परवीन परदेशी नावाची समिती स्थापन करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांची अशी मागणी होती त्यावेळेस की त्या समितीमध्ये शेतकऱ्यांचे कोणीतरी प्रतिनिधी असले पाहिजे. मात्र सरकारनं तसं केलं नाही. आणि मग आता या समितीचा अंतिम अहवाल सरकारकडे प्राप्त झाल्याच्या नंतर 15 तारखेला 2-3 दिवसापूर्वी काही निवडक मंत्र्यांची किंवा मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीसमोर तो अहवाल मांडण्यात आला. मग आता त्या अहवालात झालेल्या चर्चेनुसार शेतकऱ्यांना नेमकी कुठल्या पद्धतीनं कर्जमाफी द्यायची किंवा त्या अहवालामध्ये ज्या काही तरतुदी सांगितल्या आल्या तर त्याच्यामधल्या कोणत्या तरतुदी स्वीकारायच्या, कोणत्या दाबून ठेवायच्या, हे सरकारच्या त्या गुप्तमंत्र्यामध्ये चर्चा झाली. आणि मग मंत्रिमंडळाची ज्यावेळेस बैठक होईल तर तो मग अहवाल जसाच्या तसा स्वीकारायचा की दाबून ठेवायचा. मात्र त्याच्या आधी शेतकऱ्यांकडून मागणी आली की हा अहवाल जो आहे या परदेशी समितीचा तो सार्वजनिक करावा. या आधी बँकांकडून, सहकार खात्यांकडून सरकारकडे सर्व प्रकारचा डाटा प्राप्त झालेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये हा समिती नेमल्याच्या नंतर, डाटा प्राप्त झाल्याच्या नंतर सरकारने विधिमंडळामध्ये जी काही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाची जी काही कर्जमाफीची घोषणा केली होती तर हे सगळं झाल्याच्या नंतर सरकारनं पुन्हा जाहीर केलं की जी काही 2016-17 मध्ये कर्जमाफी झाली होती, महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती, त्याच्यानंतर 19-20 मध्ये जी काही कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती तर या योजनेच्या निकषावर आधारितच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. मग आता त्यावेळेस ते जे काही कर्जमाफीचे जे काही निकष होते तर त्यावेळेस बरेच शेतकरी वंचित राहिले होते. आणि मग त्या कर्जमाफीचा जो काही क्रायटेरिया होता तर जो कालावधी होता तर तो साधारणतः 4 वर्ष आधीचा होता. कारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत की एखादा शेतकरी जर 5 वर्षापासून थकीत असेल किंवा 2 वर्षापासून थकीत असेल तर मग त्याला याचा लाभ मिळेल, नाही मिळेल, नियमित कर्जदार कशाला म्हणायचं, असेही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. कारण सरकारचा काय फतवा कधी निघेल हे सांगता येणं कठीण असतं. आणि मग अशा स्थितीमध्ये या 4-4 वर्षाचा कालावधी जर गृहीत धरला तर साधारणतः 1 एप्रिल 2021 पासून तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणं अपेक्षित आहे. मग त्याच्यातून ज्या कुटुंबामध्ये एखादा पेन्शनर असेल किंवा नोकरदार असेल तर ती त्या कर्जमाफीतून वगळली जाणार. मधामध्ये एक घोषणा झाली होती, चंद्रकांत बावनकुळे यांनी स्टेटमेंट दिलं होतं की ज्या शेतकऱ्यांकडे सिमेंटचं पक्क्या बांधकामाचं घरदार आहे किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, 2 चाकी वाहन आहे तर अशांना या लाभापासून वंचित ठेवण्यात येईल. आधार प्रमाणीकरण, आधार पडताळणी किंवा पुन्हा ई-केवायसीचा फतवा काय निघतो काय नाही, या सगळ्या गोष्टीवर कर्जमाफीची प्रक्रिया अवलंबून असणार आहे. दुसरीकडे सरकारनं असं सांगितलं की 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार. याच्यासाठी जमिनीची मर्यादा कुठलीच राहणार नाही. मात्र एखाद्या शेतकऱ्यानं जर समजा उदाहरणार्थ 1,95,000 कर्ज घेतलं असेल, एका वर्षामध्ये जर ते भरल्या गेलं एका वर्षाच्या आत तर सरकार त्याची व्याजाची रक्कम भरते. मात्र एका वर्षाच्या जास्त पेक्षा कालावधीसाठी जर गेलं तर मग बँका आपल्या मनानुसार त्याच्यावर व्याज लावतात, दंड व्याज लावतात, वेगवेगळे चार्जेस लावतात. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं जर एखादा 1 लाख रुपये कर्ज घेतलं असेल
तर 1,00,000चं एका महिन्यामध्ये साधारणतः 12% व्याजदर असतो बँकांचा, तर 1,12,000 झाले. मग ते जर एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी थकीत झालं तर ते 1,00,000चे 12,000च्या ऐवजी त्याला 2% अतिरिक्त व्याज शुल्क लागते, म्हणजे 1,14,000 होतील. आणि मग तिथून पुढे पुढच्या एका वर्षासाठी त्याला 1,14,000ला व्याज सुरू होईल. म्हणजे असं या चक्रवाढ व्याज पद्धतीनं मग ती रक्कम 3 वर्षात, 4 वर्षात, 3.5 वर्षात दुपटीच्या जवळपास जाते. आणि मग अशा स्थितीमध्ये जर एखाद्या शेतकऱ्यानं 1,95,000 कर्ज घेतलं, त्याचं व्याजासह 3.5 लाख रुपये जर होत असेल बँकेचं, तर मग त्याला जर 2 लाख रुपयापर्यंत व्याप्ती मिळत असेल, तर तो 1,55,000 रुपये उरलेली कर्जाची रक्कम किंवा व्याजाची रक्कम ती भरणार का, किंवा भरू शकणार का, किंवा पुन्हा तो त्याच बँकेचं थकीत राहणार, किंवा मग त्याला ते वरचं व्याज माफ केलं जाणार, फक्त त्याला मुद्दलच भरावं लागणार, याबाबतचे कुठलेही दिशानिर्देश किंवा गाईडलाईन अजून सरकारकडून आलेले नाही. आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा जी काही कर्जमाफी जी सांगितली जाते, तर येत्या 25 तारखेपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक होणं अपेक्षित आहे. आणि त्या बैठकीच्या नंतर मग कर्जमाफीचा जो काही अंतिम अधिसूचना असेल किंवा जी.आर असेल, तर तो सरकारकडून काढला जाईल. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत आहेत, की सरकारला मग जर 2017च्या किंवा 2019-20च्या निकषानुसारच कर्जमाफी द्यायची होती, तर मग त्याच्यासाठी समिती कशासाठी नेमली, त्याच्यानंतर वेगवेगळे अहवाल कशासाठी मागवण्यात आले, आणि मग हा समितीवर झालेला खर्च, म्हणजे ह्या गोष्टी करण्यात आल्याच्या नंतर जर जुन्याच याच्यानुसार द्यायची होती, तर जुन्या 17च्या कर्जमाफीमध्ये आणि 2019-20च्या कर्जमाफीमध्ये जी उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये देण्यात आली होती, तर या कालावधीमध्ये अनेक पात्र असलेले शेतकरी सुद्धा या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. काहींनी न्यायालयामध्ये सुद्धा याबाबत दाद मागितलेली आहेत, मात्र त्यांना अजून त्याबाबत न्याय मिळालेला नाही. दुसरीकडे सरकारकडून पुन्हा काही दिवसांपूर्वी फतवा काढला होता, की कर्जमाफीचा किंवा इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी किंवा अॅग्री स्टॅकवर त्याची नोंदणी असणं आवश्यक आहे. म्हणजे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला, की हा देश कृषीप्रधान आहे, हा देश शेतकऱ्यांच्या भरोश्यावर, शेतकऱ्यांच्या जीवावर चालतो, आणि मग शेतकऱ्याला स्वतःची ओळख दाखवण्यासाठी फार्मर आयडी काढणं ही एक या इथल्या व्यवस्थेची शोकांतिका आहे, असंही काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये फार्मर आयडी काढण्यामध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण होतात, की जसं 18 सप्टेंबर 2025ला सरकारने फतवा काढला होता, की जे काही बोगस लाभार्थी तर त्याच्या पडताळणीसाठी लाडक्या बहिणींनी केवायसी केली पाहिजे. मात्र या केवायसी मधून काय पाहिलं, फक्त आधार आणि मोबाईल नंबर एकमेकाला लिंक आहेत किंवा नाही, बाकी कुठलीच पडताळणी सरकारकडून करण्यात आलेली नाही, आणि याबाबत कोणच आवाज उठवला नाही. दुसरीकडे जर फार्मर आयडी शेतकऱ्यांना काढायचा आहे, तर काही शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी तो फार्मर आयडी काढला, मात्र आता जर तो अपडेट करायला गेला तर तो आपोआप डिलिंग झाला आणि तो अपडेट होत नाही. अशाही शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत. दुसरीकडे 20 मे पर्यंत जर फार्मर आयडी काढायचा असेल, तर ज्या काही 7/12च्या नोंदी वगैरे आहेत, किंवा जे काही शेतीविषयकचा जो डाटा अपडेट असतो, तर तो भूमी अभिलेख कार्यालयाच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तो अपडेट होतो. आणि तो अपडेट होत असताना, त्यांच्याकडे ती नोंद होत असताना, तो अॅग्री टॅगच्या सॉफ्टवेअरशी सपोर्ट करत नाही, अशाही अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे 2022-23 नंतर फेरफार बदल झालेले आहेत. एखाद्या कुटुंबामधला करता माणूस वारल्याच्या नंतर भावाच्या नावावर जमिनीची 7/12 झालेले आहेत, काहींचे जमिनीचे व्यवहार झालेले आहेत, काहींचे फेरफार बदललेले आहेत, आणि काहींचं सामायिक क्षेत्र आहे. तर अशा स्थितीमध्ये ते अॅग्री स्टॅकला ते सपोर्ट करत नसल्यामुळे सॉफ्टवेअर बऱ्याच जणांच्या नोंदी होत नाहीत, डाटा नॉट फाउंड किंवा डाटा मिसमॅच असे मेसेज त्यांना येत आहेत. मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, हाही एक प्रश्न निर्माण होतो आहे. शेवटी ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पदरामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि नियमित शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान त्यांच्या बिनदिक्कतपणे खात्याला जमा होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं सरकार पावलं, शेतकऱ्यांना प्रसन्न झालं असं म्हणायला हरकत नसावी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.